मी फक्त हेच सांगेल की आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग आणि खूप काय काय गोष्टी झाल्यात आज. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 9th मार्च. सो आज आपलं 9th डे आहे यूट्यूबवर कन्सिस्टंटली पोस्ट करायचा. आणि तुम्ही ज्या प्रकारे माझे ब्लॉग बघताय त्या प्रकारे मला असं बिलकुल वाटत नाही मी घरी जाऊन थकून झोपावं. तर मग मी एडिट करून सगळ्यात पहिले ते पोस्ट करायच्या मागे असतो. फटाफट हळूहळू एडिटिंग शिकतो आहे मी. म्हणजे वेगळं काही शिकत नाही आहे, त्यामध्ये जे काय करतो ते इम्प्रोवाईज, बाकी काहीच नाही. तर मग आजचा दिवस बघूया. आज मंडे आहे आणि आज आपल्या दिवसामध्ये काय चेंजेस असतील किंवा काय नवीन चॅलेंज असेल ह्यासाठी मी पण एक्सायटेड आहे आणि तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात. सो लेट्स सी. आता सगळ्यात पहिले उठून आपल्याला जिमला जायचं आहे. सो वी हॅव टू कम्प्लीट आर टार्गेट फर्स्ट. आणि मम्मीने मला जो स्टडी टेबल आणला आहे त्याला मी ओपन केलं ऑलरेडी. आणि आता जितका वेळ होईल मला त्या वेळेमध्ये मी अभ्यास करून सो दॅट आय विल रेकॉर्ड द स्टडी आज ऑल्सो. आणि मी इथे पोस्ट पण करेल. सो म्हणजे तुम्हाला मग टोटल ओव्हरऑल आयडिया येईल की मी दिवसभरामध्ये काय करतो आणि त्याला किती वेळ लागतो. ओके. सो गाइस, इट्स बीन जस्ट 20 days. You consider a significant amount of change. Let's keep grinding. Guys, it had been absolute stunning gym session in the morning. कुठला पाय फ्रॅक्चर होता? हा बोट मोडतो का आता? नाही मोडत मित्रांनो. बघा, हा तिचा बोट, हा फ्रॅक्चर होता. गाडीवाला तिला असं कट मारून गेला आणि तिला ती पट्टी घ्यायला लावली होती, हिंज सपोर्ट. तर तो घेतलाच नाही तिने आणि तिने अजूनपर्यंत घेतला नाही तो. ठीक आहे, घ्यायला गेली तर तो भेटत नाही. आणि हा अजून तसाच आहे, हा मोडतच नाही. दुखतो तिला पण ती मोडू मम्मा मोडतच नाही तो. तर आता याला काहीतरी करायला पाहिजे. मित्रांनो, लहानपणी मम्मीला स्टेजवर बोलवायचे स्कूलमध्ये गॅदरिंगच्या वेळेस आणि तिला आवाज काढायला लावायचे. तिला खूप जास्त आवाज यायचे आधी. आता तिला थोडे थोडे येतात आणि मग तिला 50 रुपये, किती रुपये मम्मा सगळ्यात हायेस्ट? 38 रुपीज तिला तेव्हा मिळायचे. म्हणजे तेव्हा भेटलेलं कॅश प्राईज. आणि ते मग तिने कधीच खर्च केले नाही. कुठे ठेवले ते? नंतर मी एक ड्रेस घेतला, त्यात खूप पैसे साचले. मग त्यामध्ये सेव्हिंग खूप केली आणि मग तिने एक ड्रेस घेतला. सेव्हिंगची आवड खूप आहे आधीपासून. आता पण कधी कधी प्रॉब्लेम्स होतात ना, अचानकपणे सेव्हिंग आणते कुठून, मला कळतच नाही कुठून आणते. आता तुला काय बनवतं मी खायला? नाही ना बाबा, मी नाही बनवणार पराठे. जे वेळ लागतो त्याला पराठेला. आता तू चहा बद्दल खाऊन घ्या मला. मित्रांनो, पप्पा होते तेव्हा आम्ही अशीच मस्ती करायचो, ह्याच्यापेक्षा जास्त मस्ती करायचो. ते आमचं खूप चिडायचे. आता ते पाहिजे असते तर लई मजा आली असते अजून ब्लॉगमध्ये. सगळा पूर्ण फॅमिलीनी बघितलं असतं घरी, सगळ्यांनीच बघितलं असतं आमच्या फॅमिलीला. खूप मजा आली असती. साठी बायकोने नवऱ्याला विकले. नाही, नवऱ्याने बायकोला विकले. मित्रांनो, तुम्ही पती सगळे उत्साहपती हे नाटक बघितलं असेल तर तुम्हाला यामधले सगळे जोक्स कळतील. खूप आयकॉनिक नाटक आहे, तुम्ही एकदा बघा. सगळे कलाकार अत्यंत खूप भारी काम करतात. आणि तेच जुनं खूप नाटक आहे. आम्ही लहान होतो तेव्हा बघायचो. तर मम्मी आणि मला अजून त्याचे डायलॉग पार्ट आहेत. काय बोललीस मला? तू किती मला त्रास देतो मला. चहा प्यायला ये, खाली खा, बद्दल खा, चहा सांडल. माझ्या आणि पप्पांकडून नेहमी चहा असा खाली ठेवलेला असेल तर उडवायला, फुटबॉल सारखं उडवायचो आम्ही दोघं जण. चुकून व्हायचं पण भिंती खराब व्हायच्या ना, भिंतींना रंग लागायचा चहाचा. मिडल क्लास फॅमिली. आता त्या मित्रांनो, ज्याची मला भीती होती तेच झालं. चहा उडाला. शिस्तीमध्ये मी खाली मांडी घालून बसत होतो, पण ह्या बोटानी माझं नशीब आज ठरवलेलं आहे आणि हे असं लागलं आणि हे सगळं उडालं. तुला पनिशमेंट की तू चहा प्यायचा नाही, तो चहा मी पिणार. तुझी तू काशी कर कुठं करायची. आणि ते पुसायचं पण तूच, मी नाही पुसणार. क्षमस्व.
घरात 4-4 बाया आहेत ना रे आपल्या बापरे. जरा सांडलं की लगेच पुसवायला, जरा काही कचरा झाला की लगेच झाडायला, डबे आले की लगेच बनवायला, है ना. गिळ आता मारलं आता तुला. रेज बेट, ओजी रेज बेट. आजी मित्रांनो आपल्याला दोन डबे आलेले आहेत आज. आणि मम्मी मावशीशी बोलता बोलता मस्तपैकी 3 आलेत आणि 3 डबे. रात्री 1 डब्बा आहे आणि दुपारी 2 डबे आहेत. आणि मम्मी मस्त गप्पा मारत मारत टाईमपास करत करत काम करते. काय म्हणते बाबा. सकाळी जो रेज बेट झाला आहे मम्मीसोबत तसा रोज होतो, फक्त आज रेकॉर्ड केला आहे. तर मग मी ट्राय करेल रेकॉर्ड करायचं. लेट मी नो इन द कॉमेंट्स की काय तुम्हाला वाटतं. मित्रांनो एवढं काम असून सुद्धा मम्मीने माझ्या इतकी सुंदर शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे की मी ती खाऊन झालो. तृप्त झालो आहे. तू बघ. या जेवायला. मित्रांनो मी इथे काय बोलू शकत नाही कारण की मला यावेळेस या क्षणाला पोलिसांनी पकडून घेऊन गेले होते. त्यांना कार्यवाही करायची होती सिलेंडर वापरण्याबद्दल. तर तुम्ही पुढे बघा काय काय झालं. हे झाली ना, नील झाली ना किंवा शिक्षा बघून झाली, हे बघून झाली, एकदाची केस डिसमिस झाल्यानंतर काही प्रॉब्लेम नसतो. केस रनिंग मध्ये असली तुझी ना पेंडिंग, तर मग तोपर्यंत जॉईनिंग भेटत नसतो. अरे बापरे. आमचं ना ती तुम्ही हे ऐकलं असेल ना, सारथी योजना नाही का ती मुख्यमंत्र्यांनी काढली आहे ती. आपण तिला फॉर्म वगैरे भरलाय. ती आता येस्तवर मे जाईल. मे महिना जाईल. ती एकदा आली ना की मग काय टेन्शन नाही. तू तयारी करतोय उगाच. मला असं वाटतं की तुझ्या नावावर केस नंतर जे काय ते मित्रांनो रस्त्यावर दुकान लावणं इलिगल आहे, गॅसचा वापर करणं इलिगल आहे म्हणून मला उचललं. बट मी एक UPSC करतोय, कॅन्डिडेट आहे, मी शिकतोय आणि हे आपली मजबुरी आहे सध्या तरी. मग आपल्याला थोडं समज देऊन सोडत आहेत ते. आणि तेच म्हणजे सांगतोय तुम्हाला नॉर्मली. आता मी पोलिसांच्या गाडीमध्ये, पोलीस दोघं बाहेर गेलेत म्हणून तुम्हाला सांगतोय मी. बट इट्स ओके. लवकरच आपलं लिगल सगळ्या गोष्टी स्टार्ट होणार आहेत. त्याला अजून 2 महिने जातील. एकदा ते स्टार्ट झालं की मग त्याच्याच डायरेक्शनला आहेत. आम्ही प्रयत्न करतोय तसं होईल लवकरच. पण एकदा तोपर्यंत होत ना तोपर्यंत थोडे प्रॉब्लेम फेस करायला लागतील. मित्रांनो आत्ताच माझी सुटका झालेली आहे वर्सोवा पोलीस स्टेशनमधून. आणि खूपच जास्त आज कॉन्टेंट भेटला आहे मला. पोस्ट करेल. लेट्स सी. आता रिक्षा पकडतोय. मम्मी एकटीच्या दुकानावर. मम्मी एकटीच आहे. सिलेंडर घेऊन जायचं ठरलेलं आहे. एव्हरीथिंग इज डन नाव. बट आय नीड टू लीव्ह व्हेरी फास्ट. रिक्षा भेटत नाही आहे मला. मम्मी एकटीच कशी हँडल करत असेल आय डोंट नो. लेट्स सी. मित्रांनो रिक्षा भेटलेली आहे मला. आणि बघू आता किती लवकर जातोय आपण. सिग्नल असणार आहे, ट्रॅफिक असणार आहे. खूप घाई लागली आहे, खूप काळजी लागली मला. मम्मी काय करत असेल. मित्रांनो पोलीसवाल्यांना मी सांगितलं की मी UPSC करतोय. तर मग हे जर केस लागली तर एवढी नाव वगैरे येतं का. तर ते बोलले की येतं म्हणून त्यांनी मला फाईन मारला. आणि जे काय कायदेशीर होतं ते सगळं केलं. फाईन मारला 1200 रुपयाचा. आय पेड 1200 रुपीज. आणि आता आपल्याला लवकर जायचं आहे. काही पोलीसवाले विचारत होते की UPSCचं प्रिपरेशन करतोय तर मग सिलेंडर घेऊन काय करतोय, म्हणजे त्यांना काय करतोय किंवा एक प्रिपरेशन करतोय तर त्यांना काय सांगणार आपण. एव्हरीवन गॉट देअर ओन प्रॉब्लेम्स अँड दे हॅज देअर ओन ऑल्सो. सो लेट्स कोऑपरेट. जे कोणी लोक स्ट्रगल करत असतील त्यांच्या लाईफमध्ये आणि जे लोक माझं स्ट्रगल बघत असतील तर फक्त एवढं लक्षात ठेवा की एवढी गोष्ट लक्षात ठेवा की जे तुम्हाला करायचं आहे तुमच्या लाईफमध्ये वॉट एव्हर यू आर वर्किंग फॉर ते तुम्हीच मिळवणार. तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी ते मिळू शकणार नाही. द अमाऊंट ऑफ एफर्ट यू विल पुट इन दॅट डेफिनेटली 100% इट विल पे ऑफ. तर मित्रांनो मी परत दुकानामध्ये आलेलो आहे. माझी मम्मी उगाचच टेन्शन घेत होती. काय ग मम्मा तुला काय टेन्शन आलं. मम्माला टेन्शन आलं होतं. बट नाव वी आर बॅक अगेन. सो काही जेव्हा मी नव्हतो तेव्हा माझे कस्टमर्स लोक स्वतःची हेल्प करत होते. मम्मीला जमत नव्हतं सो कस्टमर्स लोक स्वतः येऊन घेत होते. आता काय बोलायचं. बिलकुल बिलकुल. सो गाइस यू कैन लुक एट द क्राउड. पीपल आर स्टैंडिंग. आने तो दो. मिलेगा ना, रुकना पड़ेगा पर आने दे. इसी के अंदर डाल देंगे मैम. He's my Zaza customer. This guy here,
ते जे दादा होते ते विक्रांत मेस्सी सरांचे ड्रायव्हर आहेत. विक्रांत मेस्सी तुम्हाला माहिती असेल 12th फेलमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्याच्या घरी आपले वडापाव कांदा भजी सर्व जातात आणि त्यांना खूप जास्त आवडतं. मित्रांनो पूर्ण हालत खराब आहे आज. लोक खूप जास्त गर्दी केली लोकांनी आज. ये रे भाई 20 सामने कर सकते हो. दे रहा हूँ. मित्रांनो मला तर साहिलने दिलेला माईक यूज करायला भेटलाच नाही अजून. आता येऊन मी तो लावणार होतो तर मग एवढ्या घाईमध्ये आलो तर ते इक्विपमेंट राहिलं फक्त यूज करायचं. खूप छान माईक आहे तो. मी ट्राय केला त्याला. मे बी त्यांनी अजून नॉईज आणि माझा साऊंड पण क्लिअर येईल. लेट्स सी. मित्रांनो 10 वाजले आहेत रात्रीचे आता आणि आता सगळं सामान संपलेलं आपलं. ऑलमोस्ट बराच वेळ झाला सामान संपवून. पण आता दुकान मी आवरायला घेतलं आहे. मी फक्त हेच सांगेल की आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. खूप इंटरेस्टिंग आणि खूप काय काय गोष्टी झाल्यात आज. मित्रांनो येता लेट झाला आणि आता ऑप्शन नाही आपल्याकडे. मंदिर बंद झालं आहे. पण ज्यामुळे सगळ्या गोष्टी चालू आहेत सुरळीत आणि ज्या संकटामधून आपण बाहेर निघतो आहे त्या देवाला विसरून कसं चालेल. म्हणून मी आणि मम्मी, मी तर जातो सोमवारी. दर सोमवारी मी जातो, दूध वाहतो. हा सोमवार माझा चुकला आहे. पण चुकला आहे आणि मी बाहेर आलो आहे. म्हणजे असं होत असतं. बट येस, आय एम ग्रेटफुल फॉर वॉट आय एम डुईंग राईट नाव. तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेलच. आता घरी गेल्यावर मला वाटत नाही मी काय रेकॉर्ड करेल, म्हणून मी आता ही क्लिप आता रेकॉर्ड करतो आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड फॉलो. जास्त कंटेंट तुम्हाला अजून मिळेल. खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. सो बी अ पार्ट ऑफ इट अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.